आणि आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी. सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान सहर शेखची माध्यम प्रतिनिधींसोबत बाचाबाची झाल्याचं कळतं. नेमकं या पाठीमागचं कारण काय होतं, नेमका हा वाद कशामुळे झाला, या संदर्भातली माहिती मिळू शकली नाहीये. मात्र सहर शेख आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात बाचाबाची झाल्याचं कळतं. हो, हे आम्ही नाही सांगितलं, हे तुमचे जे जिल्हाध्यक्ष साहेब पठाण त्यांनी सांगितलं. हो. तुम्ही विचारता डेट कुठली आहे, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. डेट आम्हाला माहिती आहे का? नहीं ये बोल रहे हैं ना कि आप निधन के लिए गए बट नेक्स्ट डे आप वानखेड़े नाही, त्यांनी ज्यावेळी आम्हाला सांगितलं त्यांनी नसल्याचं कारण आम्ही त्यांना विचारलेलं होतं, तेव्हा त्यांनी ते कारण दिलेलं. ते म्हटले की निधन हुआ था ना, झूठ नहीं है. मग तारीख थोडी ना ते सांगणार. नहीं, आपने बोला ना नेक्स्ट डे आप वानखेड़े में दिखते हो. तुम्ही ऐका ना, तुम्ही ना तुमचे मुद्दे मांडा, मीडियाला दोषी धरू नका. मीडियाने तुम्हाला मोठं केलं की नाही याच्यापूर्वी, मग आता तुम्ही मीडियाला दोषी कसं धरताय? मीडियामुळे झाला ना मोठे, तर तुम्ही म्हणणं मांडा तुमचं. सर लिसन यू जस्ट आस्क्ड मी की हमारे पार्टी के, तुम्ही मला विचारलं की माझ्या गटनेत्यांनी तुम्हाला सांगितलं की आमच्या फॅमिली मध्ये निधन झालंय है ना, और फिर आपने नेक्स्ट स्टेटमेंट क्या दिया, आपने बोला कि नेक्स्ट डे आप वानखेड़े में दिखे, है ना. तो मैंने आपको ये बोला कि गट नेता ने आपको ये बताया तो स्पष्ट तो नहीं किया था ना कि निधन कौन से दिन पे हुआ था और सहार वानखेड़े कौन से दिन पे गई थी, ये स्पष्ट हुआ था नहीं. तो यही तो कंफ्यूजन है जिसकी बात मैं कर रही हूँ. अगर चार आपका काय झालं माहितीये का सुनिए